महादेवाडी. पहिला बॉल मॅचला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय टॉस जिंकला होता टीम 7 स्टार आंबेवाडी महादेवाडी या टीमनं आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वरण सरांश 11 किल्ला या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बामुगडे त्याच्या साथीला खेळत असताना कल्पेश घागला तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्कवरती कल्पेश लोखंडे दाखल झालेला बघायला मिळेल. ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असताना रोहा स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनी सुद्धा सज्ज झाली आहे. पंच सज्ज आहेत आणि प्रेक्षक सुद्धा सज्ज झालेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. ब्लॉक खोल्लेंचा बॉल अजून एका डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. मैदानाच्या चहूबाजूचा प्रेक्षक वर्ग, मैदानाच्या आतमधले सगळेच गुणवान खेळाडू आणि त्याच वेळेला व्यासपीठावरती उपस्थित अतिथी आणि रोहा स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळे प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026. समोरचा बॉल गॅप स्ट्रोक, फटका चांगला आहे लॉंग ऑफला, सीमा रेषेच्या पार. सुरुवात झाली आहे, पहिला चौकार. बॉल डॉट झाल्यानंतर तिसराच बॉलला चौकार प्रसाद बामुगडेच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालाय. पुन्हा तीच दिशा, दशाही तीच आहे. बॅक टू बॅक दुसरा, सेकंड इन रो, दुसरा चौकार. येत असताना ॲज ओपनरच्या भूमिकेमध्ये सर्वाधिक मागणी असणारा खेळाडू प्रसाद बामुगडे ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहे. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. 2 चौकार आल्यानंतर त्याच्या समोर कल्पेश लोखंडे आहे. कोलाड विभागाचं क्रिकेट गाजवत असताना कोलाड प्रीमियर लीग ज्यानं जिंकली, कोलाड प्रीमियर लीगचा मालिका वीराचं किताब ज्याच्या नावावरती आलं आणि होय सध्याच्या घडीला तोही बराचसा फॉर्म मध्ये आहे. तो कल्पेश कमबॅक आणत असताना पाहायला मिळालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला 8. शेवटचा बॉल, फुल टॉस, गॅप मध्ये खेळायचा होता. चिरंजीव पाठलाग करेल बॉलचा, बॉल गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पार. या पहिल्या डावातील आतापर्यंत युवा राष्ट्रवादी चषक पाहायला. दुसरी मॅच धाटाव गौलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आई एकविरा खारापटी चिकनी. बोट टीमला मी विनंती करेन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय 12 धावा धावफलकावरती आहेत आणि होय या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा अखंड महाराष्ट्रभराला ज्यांच्या आवाजानं भुरळ पडली आणि त्याच वेळेला शब्दांवरती मजबूत पकड. आणि होय आम्ही नेहमीच म्हणत आलो समालोचन क्षेत्रातील एक देव संदीप जगे सरांचा आवाज सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि संदीप सरांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि निश्चितपणे आपण यथोचित असा मान सन्मान सरांचा आपण या मुख्य मंचावरती करतोय. पहिली मॅच चालू झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये प्रसादच्या बॅटमधून धावा आल्यात आणि होय अगदीच मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये धावा आल्यानंतर एक चांगली टोटल बघायला मिळणार. प्रेक्षक बघा ना, पहिल्याच मॅचमध्ये चारी बाजूला प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक. या अगदी डोंगराच्या पलीकडे गेल्यानंतर लगेच जवळ किल्ला गाव आहे,
त्या कारणानं किल्लेकरात सगळे उतरलेत. खेळाडू कक्षाच्या चहूबाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षक आणि प्रेक्षक. त्या पलीकडे आंबेवाडी आणि त्याच वेळेला महादेवाडीचे समर्थक सुद्धा इकडे दाखल झालेत. मॅच चांगली होणार. मुरलीबाईत पहिला बॉल निघालाय लॉंग स्टॉपला, थांबणार नाही. आउटफील्ड व्हेरी फास्ट. बॉल सीमा रेषेच्या सन्माननीय सुयश सरांचे सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतोय. IPS सुयश सर, खरंच आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेला येत असताना उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण एक विरुद्ध निर्माण केलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. कल्पेश घाग, त्याच्या बॅटमधून लागली आग, आलाय दुसरा लगातारचा चौका. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी आक्रमण करत असताना पाहिलं मिळते संघर्ष मोठा. मिस टायमिंग, बॉल हवेत, फिल्डर नाही पोहोचू शकत आहेत. एकदा तरी मिळते. दुसऱ्या धावेचं मानस नाहीये. धाडस केलं होतं कल्पेश घागनं, सिंगलच मिळेल. एका धावेवरती समाधान मांडलंय. जल्लोष मोठा होणार, उत्साह प्रत्येकाचा मोठा पाहायला मिळणार, कारण की आयोजन तेवढं मोठं आणि दिमागदार पाहायला मिळालंय. 21 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. सुरुवात शांत झाली, पण ती वादळ आधीची शांतता होती का? कारण की नेहमीच रोहा तालुक्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरुवात शांत पद्धतीने केली जाते, पण कार्यक्रम टप्प्यात रिवर्स, यावेळेला उलटा फुलटा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. टाळ्यांचा गजर करण्यासाठी भाग पाडणारा प्रसादच्या बॅटमधून अजून एक चौका. धावा आल्यात, एक सिंगल आली होती त्याच्यामध्ये, पण प्रसाद आणि कल्पेश घाग का बॅटिंग करतात. लाजबाब चेंडू होता, उत्तर नव्हतं प्रसादकडे या बॉलचं. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, पण मुरलीबाई असा खेळाडू आहे ना, या खेळपट्टीसाठी दिनरात मेहनत त्यानं मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. नेहमीच कुलाड विभागाचं क्रिकेट ज्यानं आपल्या बोटांच्या जादूनं दाखवलंय. फिंगर रोल करत असताना फिरकीचा बादशाह मुरलीबाई, त्याच्यावरती आक्रमण, यावेळेला कॅच ड्रॉप, तदनंतर बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या पार. प्रसादच्या राजू शेठ जैन साहेबांचं हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून हे रंगीबिरंगी टी शर्ट तुम्ही पाहताय, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी प्रोव्हाइड केलेत आणि शब्दाचा पक्का आणि नेहमीच आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलंय, असे सन्माननीय आदरणीय राजू शेठ जैन साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. आणि साहेबांचा विशेष मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय. सन्माननीय राजू शेठ जैन साहेबांचा सन्मान, शंतनू रटाटे, त्याच वेळेला प्रेम साळुंके, प्रणव मोरे, सौरभ कानेकर असतील, शार्दुल मोरे आणि रोहित पाटील. यस, आता ISPL ओव्हर म्हणजे राष्ट्रवादी ओव्हर हा आपण पाहणार आहोत. ISPL ची जी स्पर्धा आणि तिथून पुढे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला आलेले सोनेरी दिवस, आणि होय त्याची घेतलेली राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून ही दखल आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं ISPL ला जो बॉल वापरला गेला, जो स्विंग होता हवेमध्ये,
तो चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून तिसऱ्या ओव्हरसाठी कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्विंग बॉल. राष्ट्रवादी चषक, युवा राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहताय. युवकांना प्रेरणा निर्माण करणारं हे चषक आहे. आज सुरुवात झाली आहे. सुरुवात दमदार आहे. चर्चा गावागावात, विभागात, तालुक्यात आणि सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यात आणि त्याही पलीकडे महाराष्ट्रात ISPL बॉल ओव्हर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय मयूरजी दिवेकर साहेब नगरसेवक यांचे आपण सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. ISPL ओव्हर तुम्ही पाहताय. स्विंग बॉल आहे. हा मला वाटतं पहिलाच अनुभव असावा रोहेकरांच्या भेटीसाठी, ज्या वेळेला चॅलेंजिंग ओव्हर आली होती. चॅलेंज होते, बरेचसे चॅलेंजिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला वेगवेगळ्या लीगमध्ये, पण ISPL बॉल ओव्हर हे प्रथमच आपण जर पाहिलं तर रोहा तालुक्यामध्ये युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कल्पेश लोखंडे आलाय. यावेळेला बॅटची लिडिंग एज चिरंजीव भिंगारे बॉलपर्यंत पोहोचला होता. अखेर बॉल धरतीला दान. युवा उद्योजक सन्माननीय सनीजी जैन साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. सन्माननीय सनी जैन साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि साहेबांचा विशेष सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय शंतनू रटाटे आणि त्याच वेळेला प्रणवजी मोरे यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. साहेबांचं हार्दिक स्वागत. ISPL ओव्हरला सुरुवात जशी झाली आहे तिथे मात्र बॅटरला कोड्यात टाकलंय. बॉल स्विंग होतोय, कधी आत तर कधी बाहेर, कधी पायावरती तर कधी वेगानं निघून जातोय. सध्याच्या घडीला प्रसाद समोर सुद्धा प्रश्नचिन्ह होतं कल्पेशचं. ऍक्शन रिप्ले. खोलातला बॉल पायावरती आलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. एक चांगला चेंडू मैदानाच्या हातमध्ये प्रसाद बामुगडेच्या समोर होता. कल्पेशनं कमबॅक आणलाय. एक डॉट बॉल. पुढचा चेंडू टप्पा पडतोय. बॉल बाहेर चाललाय का? होय, पंच फिरलेत. कल्पेश सरांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल आहे. अगदी मुरुड तालुक्यातील त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर साळाव विभागातील हे नामांकित पंच तिन्ही पंच आलेत. तर तिन्ही पंचाचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रोक शरीरावरती आढळला. लेग बाईटची एक चिकी सिंगल स्कोर कार्डवरती मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 32 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा होत्या आणि तिथून पुढे धावगतीला ब्रेक लावण्याचं काम कल्पेश लोखंडेने केलंय. सन्माननीय संजयजी शेळके साहेबांना विनंती करेन आपणही मुख्य मंचावरती विराजमान व्हा. आपले हार्दिक स्वागत आहे. कल्पेश समोर. कल्पेश या वेळेला गोलंदाज कल्पेश इकडे मात्र थोडं वरचं ठरत असताना पाहायला मिळतात. ISPL ओव्हरची ही कमाल आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला सगळं काही अगदी कमी गतीनं बघायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जातोय. रेंजमध्ये येतच होता पण तो बाहेर कसा गेलाय हा प्रश्नचिन्ह कल्पेश घागला पडलाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल अडवा. बॅटनं फटका चांगला आहे. लॉंग ऑनला. फिल्डर तिकडे. सिंगल मिळेल. एकपेक्षा जास्त काही नाही आणि 1-3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर सध्याच्या घडीला 11.00च्या सरासरीनं स्वरांश सारांश 11 किल्ला टीम पोचली आहे 33 या आकड्यावरती. मी विनंती करतोय धाटाव गौलवाडी आणि त्याच वेळेला आई एकविरा खारापटी आणि चिकनी बोट टीम आपण रिपोर्टिंग करा आणि आपल्या ज्या टी शर्ट्स आहेत टीमच्या त्या सुद्धा आपण कलेक्ट करा. पुन्हा विनंती करेन धाटाव गौलवाडी आणि आई एकविरा खारापटी चिकनी या 2 टीमने विनंती करतो आपण लगेच रिपोर्टिंग करायस. पाण्याची पूर्तता करूया. मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल. ISPL ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आता घडामोडी बदलल्यात मैदानावरती आणि थोडा बदलाव घडला जाईल. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये एक छोटा डीजे ब्रेक घेऊया. सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा नव्यानं या मॅचच्या दिशेने येऊया.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. सारांश 11 किल्ला या टीमसाठी जमाची बाब एक आहे की अद्याप सलामीची जोडी तशीच्या तशी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. सेट झालेत बॅटर. आता ISPL ओव्हरचा सुद्धा अनुभव त्यांनी घेतलाय. टेनिस बॉलचा म्हणजे तो सिक्सरचा जो बॉल आहे तो रेग्युलर 4 ओव्हरमध्ये खेळायला मिळेल त्या बॉलचा सुद्धा अंदाज घेतलाय. आता शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी राहिलाय आणि अशा परिस्थितीमध्ये महादेवाडी टीमकडून एक युवा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच आपण पाहिलं त्याचा टप्पा, त्याची अचूकता, त्याची भेदकता, कधी आतमध्ये तर कधी बॉल बाहेर काढण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे ना, तो निर्णय गोटेकर बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. त्याच्या गोलंदाजीचा निर्णय काय असेल. पहिला बॉल, मोठा फटका, लॉंग ऑनला खेळला फिल्डर, बॉलच्या खाली पण कॅच पकडली आहे. शेवटच्या क्षणी प्रेक्षकांकडे पाहिलं जातंय नक्की काय झालंय. प्रेक्षक येस, कॅच पकडल्यानंतर बॉल हातामध्ये होता पण पाय सीमा रेषेच्या वरती होता असे प्रेक्षक कळवत आहेत. पण अद्याप आपण पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. येस, पंचांचा कॉल होतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. रोहा स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनी आता सज्ज झाली आहे. मास्टर कॅमेरासाठी अल्केशला तुम्ही पाहताय, साईड कॅमेरासाठी दीपला तुम्ही पाहताय, त्याच वेळेला बॅटरचे हावभाव टिपण्यासाठी पणू आणि ज्या सगळ्या रील्सच्या फुटेज आहेत त्या मंथन मुंडे आणि ऑनलाईन स्कोरिंगसाठी दक्ष आणि ॲक्शन रिप्लेसाठी आकाश कडाव, त्याच वेळेला आधारस्तंभ योगेश गंबे, ही संपूर्ण टीम आपण पाहणार आहोत. आणि सिद्धू सुद्धा आहे. म्हणजे रोहा स्पोर्ट्स सुद्धा आज एक मजबूत टीम बनवून इकडे आली आहे. बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळेल. चेक केलं जाईल नक्की काय घडलंय. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद होता. नक्की बॉल पकडल्यानंतर तो पाय सीमारेषेच्या वरती आहे पण प्रेक्षक पाहत असताना त्यांच्या डोळ्यासमोरचे जे चित्र आहेत ते आमच्या कॅमेरामॅनने कॅच केलेत. येस, इट्स OUT. कल्पेश घागला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहूया नक्की काय घडलं होतं. फटका तर चांगला कल्पेशच्या बॅटमधून आला. लॉंग ऑनला फिल्डर आणि लास्ट मुवमेंटला कॅच पकडल्यानंतर लाजबाब कॅमेरा वर्क. अल्केशसाठी टाळा झाला पाहिजे. त्याचा कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय. दूध का दूध, पानी का पानी, हर बॉल की कहानी, रोहा स्पोर्ट्स की जुबानी. नंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. संकेत मुंडे, एक महत्वाचा खेळाडू. मधल्या फळीमध्ये येत असताना नेहमी ज्यानं तोडफोड बॅटिंग केली आहे. सिंगल डबलवरती विश्वास कमी, षटकार चौकारावरती ज्याचा विश्वास नेहमी जास्तीचा पाहायला मिळाला तो संकेत आता दाखल झाला टीम 33 वरती. पहिला धक्का घेत असताना पाहायला मिळाली आहे. सरासरीचा विचार केला तर 10.42च्या सरासरीने धावा बनतात पण त्या धावा थांबवण्याचं काम ISPL ओव्हर निश्चितपणे कल्पेश लोखंडे आला आणि त्यानं मात्र मॅचचा मोमेंट शिफ्ट केलाय. मॅच चांगली होईल यात ते मात्र शंका नाही आहे. पहिलाच सामना, नाईटचा अनुभव जास्त नाही आहे पण खेळ मात्र प्रत्येकाचा चांगला आहे. यावेळेला बॅटच्या टोला, संकेतची विकेट धोक्यात, फिल्डर बॉलच्या खाली. तू चल मे आया या परिस्थितीमध्ये कल्पेश बाहेर गेल्यानंतर संकेत सुद्धा मैदानाच्या बाहेर.
संकेत मुंडे मैदानाच्या बाहेर गेला, पण दुसरा संकेत मैदानाच्या आतमध्ये आला. पण हा शिंदे आहे, संकेत शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. निवी गावाचं क्रिकेट खेळत असताना नेहमीच तो बघायला मिळाला. पण आज या स्पर्धेचा फॉर्मॅटच असा आहे, 2 गाव एक संघ आणि निवी आणि त्याच वेळेला किल्ला संघाची बांधणी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये संकेत शिंदे कमी गतीनं समोरचा बॉल लॉंग ऑफला फिल्डर धावतायत. ओ एफर्ट चांगले होते, प्रयत्न लाजबाब. शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला झोकून द्यायचंय, ही नामी संधी आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला एक सगळे क्षणचित्र बघायला मिळतील. सगळं जे काही फास्ट झालंय ना ते तुम्हाला स्लो करून बघायला मिळेल रोहा स्पोर्ट्स. ॲक्शन रिप्लेमध्ये एफर्ट्स बघा, शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं केलेले प्रयत्न, असफलता आली आहे. जयेश सिंगल मिळते, धावसंख्या 34. फुल टॉस. असे चेंडू दिवसभर टाकले किंवा रात्रभर टाकले तरी लांब मारण्याची ताकद प्रसादकडे आहे आणि षटकार ठोकलाय. तसाचा अनुभव आहे तो रात्रीमध्ये तसाच्या तसा ठेवायचा आहे. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालाय. 6 धावा स्कोरकार्डवरती जोडल्या. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे निघाली आहे आणि संघ पोहोचलाय सारांश 11 किल्ला 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफळकावरती सध्याच्या घडीला निर्णय गोटेकर कमबॅक करेल का? 2 विकेट संपादन केल्या. या मॅचमध्ये विकेट आणणारा पहिला गोलंदाज राहिलाय. समोरचा बॉल, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीची फेक. कंप्लीट होईल आता धाव 1 आणि 1च्या सहाय्यानं संघ 41 वरती. 12 बॉलमध्ये 28 धावांचा वादळी खेळ. प्रसादचा तो खेळपट्टीवरती सलामीला आल्यापासून उभा आहे, हे महत्वाचं आहे. पण त्याच्या साथीला खेळत असताना संकेत शिंदे कशा पद्धतीचं कामकाज करेल. निर्णयानं षटकार आणल्यानंतर लगेच ब्लॉक कोल्लेनचा बॉल टाकून कमबॅक आणलाय. शेवटचा बॉल टाकेल या षटकातील. फुल टॉस, मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता, फिल्डर तिकडे. सिंगल मिळते. दुहेरी धावेसाठी प्रयत्न नाहीयेत. एकाच धावेवरती समाधान मांडलं, पण अखेर मानस धाडस दाखवायचं होतं. सिंगलच मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 10.50च्या सरासरीने धावा बनवत असताना सध्याच्या घडीला 42 तुम्ही पाहताय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टॉस हरल्यानंतर मानसिकता मजबूत ठेवून सारांश 11 किल्ला नेव्ही हा संघ मैदानावरती लढत देत असताना पाहायला मिळेल. चला फास्ट खेळा, विनंती असेल दोन्ही टीमला. वेळ खर्च करायचा नाहीये, पहिलीच मॅच आहे आणि आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खूप साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलाय. युवा राष्ट्रवादी चषक, अगदी भव्य दिव्य डे नाईटचा हा थरार. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज तब्बल 1,50,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 70,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 35 व चतुर्थ क्रमांक 35,000 व आकर्षक चषक. विजेत्या संघ मालकाला 2 ग्रॅम सोन्याचा जो कॉईन आहे तो देऊन संघ मालकाचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. खेळाडूंना, संघ मालकांना, सर्वांनाच तेवढं महत्त्व या स्पर्धेनं दिलंय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. निवीचं प्रेक्षक वर्ग, किल्ल्याचे प्रेक्षक वर्ग सगळेच इकडे दाखल झालेत. त्याच वेळी आंबेवाडीकर आलेत, महादेवाडीकर आलेत. मॅच चांगली होती. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे या स्पर्धेला. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर, पहिल्या डावातील शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलर ऋतुराज. पहिलाच बॉल आडवा बॅटनं मिड विकेटला. विवेकबाई धावतोय पण बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा रेषेच्या पार, चौका.
संकेतला माहिती आहे संयम बाळगला ठीक आहे, आपण आता ती वेळ नाही आहे. आता शेवटचं षटक आहे, टार्गेट सेट करणारं षटक. जेवढ्या धावा या ओव्हरमध्ये येतील तेवढ्या धावा दुसऱ्या डावामध्ये आपल्या टीमसाठी पोषक राहतील. आणि होय, तेच करत असताना पहिल्या बॉलला चौकार. दुसरा बॉल गॅपमध्ये, बॉल पॉइंटला, डीप पॉइंटला निघाला, फिल्डर तिकडे, सिंगल मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानला जातोय. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. ऋतुराज एक युवा गोलंदाज, आंबेवाडी संघाचं क्रिकेट खेळत असताना आपण त्याला नेहमी पाहिलंय. आज 2 गाव एक टीम, आंबेवाडी आणि त्याच वेळेला महादेवाडी, हे 2 गाव एकत्र आलेत, एका संघाची बांधणी केली आहे आणि किल्ला निवी संघ त्यांच्या विरोधामध्ये नडतोय. मोठा फटका समोर खेळायचा होता, लॉंग ऑफला, फिल्डर तिकडे, एक धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. सिंगलने पुढे जाण्याचे प्रयत्न, सिंगलने धावा जमा करण्याचे प्रयत्न सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाच्या माध्यमातून चालू आहेत. 48 धावा, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक. ऋतुराज, चौथा बॉल बाहेर चाललाय, बॉल बाहेर चाललाय, धाव घेण्याचा प्रयत्न, प्रसाद धावलाय, संकेत सुद्धा धावलाय. ओव्हर थ्रो, व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट +1, 2 धावा मोफत स्वरूपाच्या मिळतील. चिरूला माहिती आहे 1 धाव गेली तरी चालेल, पण प्रसाद जर स्ट्राईक वरती येतोय तर विकेट मिळेल, हे गरजेचं आहे. हिट करण्याचा प्रयत्न त्यानं केला, अखेर शेवटच्या क्षणी असफलता. आणि होय, संघाचा अर्धशतक धावफलकावरती टाळ्या झाला पाहिजे. या 2 खेळाडूंना खेळीला सावरले, एका मागोमाग एक कल्पेश आणि त्याच वेळेला संकेत बाद झाल्यानंतर आता संकेत शिंदे आणि प्रसाद बामुगडे डावाला सावरत असताना 50 या आकड्यावरती टीमला घेऊन गेलेत. पुढचा बॉल, फुल टॉस, मोठा फटका मिड विकेटला, बॉल सीमा रेषेच्या पार, भव्य षटकार. आई एकवीरा खारापटी चिकनी आणि धाटाव गौलवाडी बोथ टीम रिपोर्टिंग करा. आपापला टी शर्ट आपण कलेक्ट करा. त्याच वेळेला कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं टॉससाठी या. ज्या टी शर्ट सन्माननीय राजू शेठ जैन साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केल्या गेल्यात, यावेळेला पुन्हा बिग हिट, पुन्हा ऑन साईडला फटका, गॅप मोठा, प्रसादच्या बॅटमधून आत होतच नाहीये. प्रसादच्या बॅटमधून धावा येतात, जल्लोष होतोय. टीम सारांश 11 किल्ला निवी टीमचा 15 बॉलमध्ये 39 धावांचा वादळी खेळ एकट्यानं केलाय. टीम 60 वरती पोहोचली आहे आणि आता शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल, स्ट्राईकला तुम्ही पाहताय प्रसाद बामुगडे, मिस्टर क्लासिकल अंदाजाची बॅटिंग आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा या टीमसाठी खूप साऱ्या पोषक तुम्ही पाहता. 2 षटकार तर 6 चौकारांचा समावेश. 15 बॉलमध्ये 39, प्रसाद एकटा खेळतोय. टीम 60 वरती. शेवटचा बॉल इथे मात्र सोडून देण्याचा निर्णय. अखेर डॉट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. षटक समाप्तीचा इशारा होईल आणि खऱ्या अर्थानं सन्माननीय जितूजी साळुंके साहेबांना विनंती करतो आपण या मुख्य मंचावरती आपले हार्दिक असं स्वागत आहे. आपले शुभ सन्मान या मुख्य मंचावरती आपण करतोय. राष्ट्रवादी चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपण उपस्थित राहिलात. आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती आम्ही करू इच्छितो. विनंती करून आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. 61 धावांची टोटल पहिल्याच मॅचमध्ये बघायला मिळाली आहे. मी विनंती करेन टीम धाटाव गौलवाडी
त्यांच्या विरोधामध्ये आई एकविरा खारापटी चिकनी दोन्हीही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या आणि टीमचे व्यवस्थापक आपण आपल्या टीमच्या टी शर्ट कॅरी करण्यासाठी यायचं आणि जर दुसऱ्या डावाचा पहिला बॉल पडण्याआधी आपण उपस्थित राहत नाही आहात तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. पहिला डाव तर संपला. पहिल्या डावामध्ये तोडफोड बॅटिंग झाली आहे. पहिल्या डावामध्ये गोलंदाजीचा वेगवेगळ्या दर्जा आपल्याला बघायला मिळाला आहे. पण दुसरा डाव बाकी आहे. 61 धावांचा पाठलाग बाकी आहे आणि बॅट बॉलचा खेळ जसा चालू आहे तो 4 रात्रीमध्ये चालू राहणार आहे. त्याच्यामुळे वार पलटवार होणार. प्रत्येकाचा खेळ वेगवेगळ्या विविध पद्धतीनं बघायला मिळणार यात ते मात्र शंका नाही आहे. पण त्याआधी मी टॉससाठी विनंती करतो पुनश्च एकदा या बोट टीम लास्ट अँड फायनल कॉल टीम धाटाव गौलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळत असताना बघायला मिळेल ती म्हणजे आई एकविरा खारापटी चिकनी. बोट टीम लास्ट अँड फायनल कॉल. जर फिल्डिंग लागतीये दुसऱ्या डावाचा पहिला बॉल पडतोय तर आपल्याला जी टीम पहिली उपस्थित असेल त्या टीमला जी टीम उपस्थित राहणार नाही त्या टीमला आपण पॅनलाइज करणार आहोत. सो विनंती करतो आपण कॅप्टन पाठवा लगेच कारण की टी शर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपण टी शर्ट देतो प्रत्येक टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय राजूभाई जैन साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आल्या. त्या टी शर्ट आपण परिधान करूनच आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा विनंती करेन आपण लगेचच इकडे यायचं आहे. चला टीम सारांश 11 किल्ला फिल्डिंगसाठी उतरा मैदानावरती लगेच. आणि मैदानावरती येत असताना प्रत्येक टीमनं लाईनअपमध्ये यायचं आहे ही सुद्धा विनंती मी प्रत्येक संघाला करेन. आपण मैदानावरती येत असताना आपण कंपल्सरी लाईनअपमध्ये येणार आहात. चला गौलवाडी धाटाव टीमचं कॅप्टन आपण लगेच या टॉससाठी पुन्हा विनंती करतोय. वारंवार तुम्हाला कॉल केले जातात आणि दुसऱ्या डावाचा जर पहिला बॉल पडतोय तर कोणतीही सबब इकडे ऐकली जाणार नाही. तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल यात ते मात्र शंका नाही आहे. गौलवाडी धाटाव टीमचा कॅप्टन आलेला आहे. मी विनंती करेन टीम आई एकविरा खारापटी चिकनी टीमचा कॅप्टन आपण लगेच या. 2 गाव एक संघ एकत्र येत असताना हा मेळ आपल्याला पाहायला मिळेल. 2 गाव एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपण नेहमीच पाहिलेत पण 2 गावांची एक ताकद बनवून समोरच्या 2 गावांच्या विरोधामध्ये हा क्रिकेट खेळायचा आहे. चला बॅटर पाठवा टीम 7 स्टार आंबेवाडी श्रीराम महादेवाडी. आपले फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आपण सुद्धा वेळ खर्च करू नका. आई एकविरा खारापटी आणि चिकनी कॅप्टन पाठवा. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जाऊया जिकडे सन्माननीय भाईंना विनंती करेन आपल्या येस राजू साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभास आपण टॉस करूया. दिवेकर साहेबांना सुद्धा विनंती करते आपणही आपल्या शुभास आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचं कौल करणार आहोत. दोन्ही टीमचा टॉस आपण करतोय. मी सन्माननीय विनंती करेन राजूदादा जैन साहेबांना आपल्या शुभास आपण नाणेफेकीचं कौल करतोय ज्यांनी आपल्याला स्पर्धेसाठी सगळ्या ज्या काही टी शर्ट्स आहेत त्या आपल्याला प्रोव्हाइड केल्यात. या धाटाव गौलवाडी आणि आई एकविरा खारापटी चिकनी हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. नाणेफेकीचं कौल दुसऱ्या मॅचचं आपण केलं जातं सन्माननीय राजू जैन साहेबांच्या शुभास्ते. धाटाव टीमचा कॉल असेल.
हेड कॉल झाला आणि टेल टॉस जिंकले टीम आहे एकविरा खारापटी चिकनी टीमनं. निर्णय काय असेल? 2 मिनिटं द्याल? ठीक आहे, फिल्डिंग करतो. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपल्याकडे वेळ कमी आहे, जिकडे मॅच चालू होतीये. मान्यवरांचा आभार. मान्यवरांना विनंती करू आपण मुख्य मंचावरती विराजमान होऊया आणि या आवाजामध्ये करूया बदल. आवाज महाराष्ट्राचा आवाज, तुम्हा सर्वांच्या परिचयाचा आवाज, सन्माननीय संदीपजी जगे सरांचा. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद हर्षलजी मुंडे. द व्हॉइस ऑफ रोहाना आपण ऐकलं आणि श्री गणेराला अभिवादन करून आई वडिलांच्या चरणी नतमस्तक राहून या वेळेला पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेणं म्हणजे काय असतं त्याचं याची देही याची डोळा दर्शन सुद्धा झालं. पहिला चौकार. सामन्यामध्ये 30 चेंडूमध्ये जर 61 धावा जिंकायला आवश्यक असतील तर 7 स्टार आंबेवाडी संघाच्या फलंदाजाने हा जो पवित्र मैदानामध्ये घेतलाय ना तो कौतुकास्पद आहे. यावेळेला खोलात टाकलेला चेंडू. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिद्धांत राणे आणि प्रशांतची जोडी मैदानामध्ये आहे. साहिल जाधवला गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलं. आज आपण युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्तानं विद्युत प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्या साऱ्यांसाठी एक प्रभावी अशा प्रकारची स्पर्धा म्हणता येईल आणि त्याच वेळेला प्रामुख्याने आपणा सर्वांसाठी हवंसं असणारं हे व्यासपीठसुद्धा आहे. कारण ज्या वेळेला विद्युत प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे. पंचांनी कमिटीच्या सोबत चर्चा केली आणि जो कमिटीचा निर्णय असेल तो अंतिम असेल. हां, तर आपण मित्रांनो बोलत होतो विद्युत प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा. टेनिस क्रिकेटचा गेल्या कित्येक वर्षामध्ये जो दर्जा, क्वालिटेटिव्ह दर्जा उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये रोह्यातील खेळाडूंना, जे आज संपूर्ण रोहा तालुक्यातील खेळाडू असतील, या तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं. ISPL सारख्या क्रिकेट स्पर्धांमध्ये इथलाही खेळाडू जावा ही भविष्याची पेरणी आज साक्षात या मैदानामध्ये होते. या मॅचमध्ये निघालेला, या डावात आलेला हा दुसरा चौकार. वरती चौकार खेचू शकतो तर प्रशांत सुद्धा मैदानामध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करू शकतो हे त्याने मैदानात दाखवले. 9 धावा आल्यात. 3 चेंडूत 9 आल्यानंतर या वेळेला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करतायत आणि ही चुकीला माफी नसणार आहे. विद्युत प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्याने खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे ही चूक झाली की अर्थातच खेळाडू रेडी नव्हते त्या ठिकाणी, याच्यामुळे चुकी झाली, याच्यावरती चर्चा नक्की होईल. पण जेव्हा तुम्ही 30 चेंडूंमध्ये 61 धावांचं लक्ष दिलेलं आहे अशा वेळेला क्षेत्ररक्षकांची भूमिका आणि क्षेत्ररक्षणाची मजबूत साथ याच्यावरती सातत्याने आपण चर्चा करत असतो. साहिल जाधव पहिल्या 3ही चेंडूंमध्ये काही अंशी महागडे ठरले होते, कारण सिद्धांत असेल प्रशांत असेल दोघांनी आपले हात खोलले तसं म्हटलं तर हरकत नसणार आहे. आणि अशा वेळेला जर संधी तो निर्माण करतोय गोलंदाज तर त्या गोलंदाजाला साथ देणं महत्त्वाचं होतं. याही वेळेला आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर, जी ज्याला आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये अवे फ्रॉम द बॉडी, अशा प्रकारची गोलंदाजी मैदानात आहे. पण खेळाडूंना थोड्या अंशी का होईना थकवा जाणवतोय, कारण त्यांना माहिती आहे की अशा प्रकारे धावा चेस करणं, क्षेत्ररक्षण केल्यानंतर पुन्हा सलामीला आल्यानंतर ती आक्रमकता मैदानात टिकून ठेवणं इतकं सोपं नसतं. पण सिद्धांत राणे ते करून दाखवण्याच्या प्रयत्नात या वेळेला मात्र पकडला जातोय. पहिला फलंदाज गमावतोय 7 स्टार आंबेवाडी संघ.
हा शेवटचा चेंडू मैदानामध्ये होता आणि पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती असं वाटलं होतं की सिद्धांतच्या बॅटला हा चांगलं टायमिंग झालंय, परंतु त्याच वेळेला ताकद आणि टायमिंग या दोन्ही गोष्टी जुळून येणं महत्त्वाचं असतं ना. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण जवळजवळ आपण पाहिलं तर लॉंग ऑफवरून डीप कव्हरपर्यंत धावत आलेले पाहिले आणि त्याच दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण झाल्यानंतर जे मगाशी आपण ज्याच्याबाबत बोलत होतो ना की क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते ना. क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही सांघिक खेळामध्ये सदैव आपण म्हणतो की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. आज तो मूलमंत्र यावेळेला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने बरोबर मैदानामध्ये त्याची पायाभरणी केली आणि त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये 10 धावा लागल्या, ज्या वेळेला एक महत्त्वाचा गडी तंबूत परतलाय. अजूनही 24 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा पहिला सामना मैदानामध्ये रंगताना पाहिला, सेवन स्टार आंबेवाडी महादेववाडी या संघाला जिंकण्यासाठी किल्ला संघासोबत अजूनही 24 चेंडूमध्ये 51 धावा येणं आवश्यक आहे. म्हणजे साधारण 12.7ची सरासरी राखावी लागेल. पण त्या सरासरीपेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं असेल की हे षटक, कारण याच्यानंतर तुम्हाला ISPL षटकसुद्धा खेळायचं आहे. त्या षटकाचा एक वेगळा अनुभव असेल, विद्युत प्रकाश ज्योतामध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव तुम्हाला जोडायचा आहे. या सगळ्या गोष्टी असणार आहेत. दुसऱ्या षटकामध्ये अजिंक्य गोलंदाजीला आलेत. स्वरांश सारांश 11 किल्ला या संघाने प्रथम फलंदाजी केली. 5 षटकामध्ये 60 धावा जमवल्या आणि 61चं आव्हान ठेवलं. आणि आता अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू आहे. विशेष करून जेव्हा तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला येता त्यावेळेला तुमच्यावरती थोडंसं दडपण असतं जर पहिलं षटक महागडं ठरलं असेल तर. पण पहिल्या षटकामध्ये साधारण एक कॅल्क्युलेटिव्ह बॉलिंग झाले आणि त्याच्यामुळे अजिंक्य थोड्या अंशी का होईना फ्री माइंडेड गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्की करतील आणि तो प्रयत्न सुद्धा होतोय ना. पण वारंवार आपण पाहतोय फाईन लेग थर्ड मॅन या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय काही अंशी किल्ला संघ कोऑर्डिनेशनमध्ये. बघा क्रिकेटमध्ये आपण नेहमी त्या स्पेलिंगला विभागण्याचा प्रयत्न म्हणतो ना की C फॉर कॉन्फिडन्स म्हणतो, कोणी C फॉर कमिटमेंट म्हणतो. पण या वेळेला ती कमिटमेंट मैदानामध्ये पाहायला मिळाली नाही. क्षेत्ररक्षक मगाच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये म्हणू शकता, इथे शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये म्हणू शकता. ती कमिटमेंट असणं फार महत्त्वाचं. इथे जर तुम्ही थोडीशी चूक केलीत, ती गल्लत केलीत तर फलंदाजाला जीवनदान सुद्धा मिळतंय. मग अनिकेत बाईत असेल किंवा प्रशांत लोखंडे असेल, अशा खेळाडूंना जीवनदान मिळणं इतकं साधं सोपं नसणार आहे. पण हा अभाव कशाचा असावा याच्याबाबत सुद्धा चर्चा होईल. कारण ज्या वेळेला तुम्ही 2 गाव एक संघ खेळत असता त्यावेळेला आपापल्या खेळाडूंवरती असणारा कॉन्फिडन्स घेऊन तुम्हाला मैदानात यावं लागतं. यावेळेला प्रशांत लोखंडेने कव्हर्समध्ये फटका खेळलाय, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. म्हणजे एका बाजूला आपण पाहिलं ना तर एखाद्या खेळाडूकडून खराब क्षेत्ररक्षण झाल्यानंतर त्याची पूर्ण भरपाई पुन्हा एकदा केली जाते. ही कमिटमेंट फार महत्त्वाची असेल जी आज किल्ला संघाला हवे. आणि 7 स्टार आंबेवाडी संघाला जर रोखायचं असेल, अजिंक्यला माहिती आहे की आपण चांगली गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत या 3 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा त्याने खर्च केल्यात. कोणत्याही स्वरूपाचा मोठा फटका फलंदाजाला मारण्याची संधी नाही दिली. मागच्या चेंडूवरती 2 धावा म्हणजे 3 चेंडू 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आता चौथ्या चेंडूवरती सुद्धा 21 धावावरती समाधान मानावं लागलंय. त्याच्यामुळे एक गडी बाद 15 धाव फलकावरती लागल्यात. 7 स्टार आंबेवाडी संघ 20 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांचं आव्हान असेल. उत्कृष्ट गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. विद्युत प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धांमध्ये फलंदाजांसमोर थोड्या अंशी का होईना एक वेगळा चॅलेंज असतो आणि गोलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी असते. ही संधी जर मिळाली अजिंक्यने तर ती का सोडावी याचं उत्तर तो नक्की देतोय. फुलॉर चेंडू या वेळेला केलाय. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या पार जाणार आहे. पंचांचा इशारा येतोय. हा आणखीन एक चौकार. यावेळेला अनिकेत बाईतच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 19 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी बाद 19. या गोलंदाजीसाठी अर्थातच विशेष ओळखला जातो अजिंक्य. काय भन्नाट वेग आहे ना.
प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं कौतुक सुद्धा केलं आणि ज्या वेगाने हा चेंडू टाकला होता ना, फलंदाज बॅट वरती काढायच्या अगोदरच हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला. अनिकेतला सुद्धा असं साधारण वाटलं की हा चेंडू वाईड असेल, पण अर्थातच ज्या वेगाने तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय त्याच सोबत त्याची लाईन सुद्धा तितकीच सुरेख होती. आता येणारे 18 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा इशारा आलाय. आता ISPL षटक. या षटकाबाबत मगाशी हर्षलजी मुंडे यांनी तुम्हाला फार छान पद्धतीने सांगितलं की अशा प्रकारचं षटक एक चॅलेंजिंग ओव्हर म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. पण त्याच वेळेला मी म्हणेन की याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण महत्त्वाच्या जोडूया. एक म्हणजे नाईट क्रिकेट स्पर्धा ज्या वेळेला रोह्यात पहिल्यांदा झाली, ती सुद्धा राष्ट्रवादी चषक या नावानेच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथून अनेक साऱ्या स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2026 किंवा आता युवा राष्ट्रवादी चषक 2026 म्हणून जेव्हा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एकत्र आलोत, तेव्हा टेनिस क्रिकेटमध्ये जे जे बदल घडत आहेत त्या बदलाला अनुषंगाने येथील खेळाडूंना तयार करण्यासाठी एक व्यासपीठ पाहायला मिळते. आणि अशा प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही एखादी मोठी स्पर्धा खेळता किंवा आज आपण तालुक्याच्या स्पर्धा खेळत असताना मग जिल्ह्याच्या लेवलला एखादी स्पर्धा होतं, राज्याच्या लेवलला स्पर्धा होतं आणि आता तालुका, जिल्हा, राज्य ओलांडायला फार काही वेळ लागत नाही जर तुमच्याकडे ते कॅलिबर असेल तर. पण खऱ्या अर्थानं संपूर्ण आयोजकांना धन्यवाद द्यावे लागतील ज्यांच्या नावाने आज आपण ही स्पर्धा किंवा ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा भरवलेली आहे, त्या आदरणीय आदितीताई तटकरे यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. व्यासपीठावरती सन्माननीय अनिकेतभाई तटकरे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद द्यावे लागतील. कारण रोह्याच्या वर्तमानातून रोह्याचं भविष्य तयार करण्याचा हा एक सुंदर प्रयत्न क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. साहिल जाधव. पहिलं षटक साहिल जाधवने टाकल्यानंतर त्या षटकामध्ये साधारण कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी झालं असं आपण म्हणालो होतो ना, कारण त्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. आणि मग कर्णधारांनी निर्णय घेतला की चला आज किल्ला संघाला जर सामन्यामध्ये 61 धावा डिफेंड करायचे असतील तर साहिल जाधवकडेच आपण गोलंदाजीसाठी जाऊया. कारण एक लेफ्ट हँडर आहे, अनिकेत बाईद आहे किंवा प्रशांत आहे, या जोडीला जर मैदानामध्ये स्तब्ध ठेवायची असेल आणि या गोलंदाजीचं जे चॅलेंज आहे याच्यासाठी आपण केलेली प्रॅक्टिस जी आहे ना, साहिल जाधव साधारण प्रॅक्टिस करून आलेला पाहायला मिळतोय. आणि ती प्रॅक्टिस या वेळेला कामी येणार अशा प्रकारचं उत्तर सुद्धा स्वतःच्या गोलंदाजीने देतोय. फार मोठा प्रहार करता येत नाहीये, मग समोर अनिकेत बाईत सारखा फलंदाज आहे किंवा प्रशांत सारखा फलंदाज आहे, दोन्ही फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी मिळत नाहीये. याच्या मागे 2-3 गोष्टी जोडल्या जातात. एक आपण पाहतोय की साहिल जाधव जी गोलंदाजी टाकतोय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. विद्युत प्रकाश ज्योताच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या वेळेला फलंदाजांना थोड्या अंशी का होईना जर अनुभवाची कमतरता असेल तर फ्लड लाईट्सच्या समोर किंवा त्याच्या फ्लड लाईटच्या खाली खेळत असताना मग त्या अनुभवाची कमतरता पूर्णपणे उघडी पडली जाते आणि साहिल जाधव त्याच संधीचा तर फायदा घेतोय. यावेळेला काही अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला ऑप्शनच्या बराचसा वायरचा आणि पंचांनी तो वाईट दर्शवलाय. या चेंडूवरती तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता का? इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये असे षटक हाताळताना आपण जगत सरकारला पाहिला, कारण तोच तर त्या स्पर्धेचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर सुद्धा झाला. आणि ISPL ओव्हर हाताळताना आपण अंकुरला सुद्धा पाहिला. पण आज तुम्ही साहिल जाधवला बघू शकता ज्याने ही विकेट मिळवली किल्ल्यासाठी आणि नक्कीच एक महत्त्वाचा परफॉर्मन्स साहिल जाधवकडून पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. कारण संकेतने अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा खेळल्यात, त्याला माहिती आहे की याच प्रकारच्या स्पर्धांमधून विद्युत प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धेमध्ये मग अलिबाग तालुक्यातील स्पर्धा असेल, पनवेल तालुक्यातील स्पर्धा असेल आणि आता रोह्यामधल्या स्पर्धा, या विद्युत प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धामध्ये खेळण्याचा अनुभव असणारे खेळाडू जेव्हा तुमच्या संघामध्ये असतात त्यावेळेला 2 डोस उपदेशाचे नक्की ऐकायचे असतात.
आणि ते कदाचित साहिल जाधवने ऐकले सुद्धा. पहिल्या 2 चेंडूंवरती एकेरी धाव दिल्यानंतर पुढचा चेंडू अवांतरच्या स्वरूपात वाईट करण्यात आला किंवा ती धाव मिळाली होती, पण त्यानंतर विकेट आले. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात, 2 विकेट स्वतःच्या नावावर आहे. पण अशा वेळेला मॅच फिनिशर विवेक बाईत मैदानात येतोय. अनेक वेळेला जो रोल राहिलेला आहे ना विवेक बाईतचा, मग त्याच्या महादेववाडी संघासाठी असेल आणि आज 7 स्टार आंबेवाडी या संघासाठी असेल, या विवेक बाईतने खूप सारे मॅच फिनिश केलेले आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाल्यात आणि त्याच्यामुळे त्याचा खेळ त्यामुळे संपूर्ण लक्ष विवेक बाईकच्या खेळीवरती आहे. आणि साहिलला सुद्धा माहिती आहे की ज्याला आपण म्हणतो ना की एक प्रेशियस विकेट मिळवण्यासाठी तो सुद्धा त्याचा प्रयत्नशील नक्की असणार आहे. 14 मध्ये 38 हव्यात. पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहिला की टप्पा घेतल्यानंतर खूप उसळला चेंडू, लाईनवरती कंट्रोल असणं फार आवश्यक असतं ना. या प्रकारच्या चेंडूवरती गोलंदाजी करणं इतकं सोपं नसणार आहे. कदाचित आज हाच धडा साहिल जाधवच्या गोलंदाजीतून अनेक येणाऱ्या गोलंदाजांना घ्यावा लागेल, कारण ISPL बॉलचा पहिल्यांदा प्रयोग या मैदानामध्ये करण्यात येतोय, रोहा तालुक्यामध्ये पहिल्यांदा करण्यात येतोय. आणि अशा वेळेला या बॉलवरती कंट्रोल मेकॅनिझम या गोष्टीकडे प्रामुख्याने पाहावं लागेल, कारण साहिल मोस्ट ऑफ द टाइम जी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय ती अवे फ्रॉम द बॅट्समन किंवा त्याच वेळेला अवे फ्रॉम द बॉडी अशा प्रकारचा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या नादामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडू वाईट झालेले पाहायला मिळालेत. विकेट त्याला जरूर मिळालेत, पण जेव्हा धावांचं समीकरण आहे किंवा त्याच वेळेला या ओव्हरमधल्या धावा वाचवण्याचं समीकरण आहे ते थोड्या अंशी का होईना मागडं होत चाललंय. पण 14 मध्ये 36 हव्यात, त्या मात्र भरपूर आहेत. हे सुद्धा साहिलला माहिती आहे की इथून सामना आपल्या बाजूने सुद्धा आहे. 14 मध्ये 36 हे भरपूर मोठं अंतर आहे, जे विद्युत प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धेमध्ये इतक्या सहजासहजी आणि इतक्या सोप्या पद्धतीने मिळणार नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेला थोड्या अंशी गतीमध्ये कमी केलेलं किंवा त्याच वेळेला त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लोअर वन म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला वाटलं की हा चेंडू त्याच्या बॅटच्या कक्षेत येईल, पण अनिकेतला मात्र तो चेंडू बॅटवरती घेता येत नाहीये. त्याच्यामुळं त्याच्यापासून चेंडू दूर कसा राहील याची काळजी कोणत्या टप्प्यावरती कधी घ्यायची हा कार्यक्रम निश्चित करतोय गोलंदाज जाधव. याही वेळेला आपण पाहिलं कोलाट टाकलेला चेंडू, धाव मिळत नाहीये, अर्थात निर्धाव चेंडूने या वेळेला षटकाची सुद्धा सांगता करतोय. हे अतिशय महत्त्वाचं मौल्यवान षटक ठरतंय किल्ला संघासाठी, कारण जिथे सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं होतं की या षटकामध्ये अधिकाधिक धावा येणं गरजेचं होतं, अशा वेळेला मैदानामध्ये धावा येत नाहीयेत. त्याच्यामुळे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागत आहेत 25. अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 36 धावांची. युवा राष्ट्रवादी चषक 2026 आपण पहिला सामना आजच्या रात्री पाहतोय, जेव्हा 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. विवेक बाईत आणि अनिकेत बाईतला या धावा बनवायच्या आहेत 7 स्टार आंबेवाडी संघासाठी. पण किल्ला संघाने आज प्रसादचं जे योगदान आहे त्या योगदानाला ते नक्की विसरणार नाही, कारण सामन्यामध्ये 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये फार धावा आल्याच नव्हत्या. पण अशा वेळेला प्रसादचं मैदानामध्ये असणं आणि त्याच वेळेला मैदानामध्ये ती कावेबाज पद्धतीने किंवा डायनामिक अप्रोचने फलंदाजी खेळणं, या सगळ्या गोष्टी किल्ला संघासाठी फार प्रयत्नशील तर राहिल्या, पण त्याच्या सोबतीला त्या महत्त्वाच्या सुद्धा ठरल्या. या स्पर्धेमध्ये आज आपण पाहतोय हे टी शर्ट जे या सर्व खेळाडूंनी परिधान केलेले आहेत ते सन्माननीय नगरसेवक राजूशेठ जैन यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेतील ट्रॉफीज ज्या आहेत त्या हर्ष दिवेकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या आहे. मान ऑफ द टुर्नामेंटचं जो फ्रीज हे पारितोषिक आहे ते सन्माननीय नरेशेठ पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेत. आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी असलेलं पारितोषिक सन्माननीय दिवेश जैन यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात येत असताना या वेळेला मैदानामध्ये षटकार पाहायला मिळालाय.
मॅच फिनिशर या वेळेला मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा घणाघाती घाव मारण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा वेळेला अनिकेतला त्याची विकेट सॅक्रिफाईस करावी लागतं. बरंच काही मैदानावरती घडतंय, पण अशा वेळेला फलंदाज बाद. विवेक बाईत मैदानामध्ये 12 चेंडूमध्ये 36 धावांचं लक्ष्य पूर्ण करू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर किल्ला देईल, अर्थात आंबेवाडीचे खेळाडू देतील, हे आपल्याला माहिती आहे. पण सन्माननीय अनिकेत भाई ज्या वेळेला व्यासपीठावरती आहे त्यावेळेला पहिला सामना इतका रंजक रोमांचकारी होईल ही शक्यता आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये होती, पण त्याच्यासाठी विवेककडून काही फटके येणं अपेक्षित होतं. आत्तापर्यंत किल्लाच्या गोलंदाजाने मैदानामध्ये फार काही फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी दिली नव्हती. क्रिकेटमध्ये काही वेळेला आपण म्हणतो ना, तो एखाद्या षटकाचा गेम असतो की एखाद्या षटकामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी होते, 20 धावा येतात, एखाद्या षटकामध्ये साधारण 3-4 विकेट्स पडतात, सामना कुठून कसाही कधीही फिरतो. आणि अशा वेळेला पूर्णपणे विवेक बाईत मैदानामध्ये आपल्या हातात सूत्र घेत असताना ही विकेटची संधी प्राप्त झाली. इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो. अभिजित बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत होते आणि ज्या प्रकारे ते धावत आले, त्याने तो झेल टिपलाय. मला वाटतं आज अभी नाही तो कभी नाही असंच अभिने ठरवलं असेल. आणि ज्या प्रकारे तो झेल टिपलाय, नक्कीच आपण म्हणतो ना की काही वेळेला धावायला दम लागतो, तो दम आज मैदानामध्ये पूर्णपणे त्याने दमखम दाखवला आणि त्या दमखमच्या जोरावरती विवेक बाईत सारख्या फिनिशरला बाद करून पावेलनचा रस्ता दाखवलाय. राज धावून आलाय, राजच्या हातामध्ये चेंडू दिला होता, 12-36चं मोठं लक्ष पार करायचं होतं आणि अशा वेळेला सामना कोणत्या स्थितीमध्ये आलाय तर 9 मध्ये 29 बनवायचे आहेत. युवा राष्ट्रवादी चषक 2026चा पहिला सामना सुद्धा नेत्रदीपक रोमहर्षक होणार असे संकेत मिळत असताना मैदानामध्ये ही विकेट जाते. त्याच्यामुळे मॅच कधीही फिरू शकते, हे क्रिकेटमध्ये निर्विवाद सत्य आहे. बिकॉज वी ऑलवेज हर्ड दॅट क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटीज. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय, पाहायचा क्षेत्ररक्षकाला. हा दुसरा प्रयत्नामध्ये अर्थात आपण पाहतोय ना की दुसरा प्रयत्न असेल की ज्या वेळेला झेल सुटला जातोय, पण जेव्हा जर हा झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय, त्याचं कॅल्क्युलेशन पुढे जाईल नक्की. पण निर्णय गोटेकर जेव्हा मैदानामध्ये आहेत, 2 धावा येत आहेत आणि समीकरण बदललंय मित्रांनो, कारण आता 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. राज बामुगडे जाणीवपूर्वक आपण पाहतोय ना शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करतोय, पण अशा गोलंदाजीवरती फार मोठं काही आक्रमण करता येत नाही. विवेक बाईतला सुद्धा त्याने असंच बाद केलं. निर्णयासाठी सुद्धा विकेटची संधी त्याने निर्माण केली आणि त्याच्यामुळं किल्ला संघ मैदानामध्ये एक डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत देतोय. 8 मध्ये 27 आवश्यक असताना याही वेळेला मोठा फटका जरूर आणि क्षेत्ररक्षकाने आणखीन एक झेल सोडलाय. पंचांचा इशारा, षटकार. निर्णयच्या बॅटमधून हा जो काही फटका पाहायला मिळाला होता ना, की जवळजवळ संपूर्ण ताकदीने फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं होतं की तो झेल त्याच्या हातात येईल, पण तसं काही घडलेलं नाहीये. बऱ्याच वेळेला वाट पाहणं क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयाची सुद्धा वाट पाहायला थांबवू शकतं. आणि आज मैदानामध्ये समीकरण बदललंय, 7 मध्ये 21 हव्यात. निर्णय पुन्हा एकदा या सामन्याचा निर्णय बदलण्याच्या प्रयत्नात होता, पण निर्णय यावेळेला राजने बदलवलाय. फलंदाजाला बाद करून पावेलनचा रस्ता दाखवलाय. किल्लाच्या बाजूने सामना फिरवण्याची ताकद याही वेळेला राजने दाखवली आणि आणखीन एक फलंदाज पावेलनमध्ये परतलाय.
मी बाईंना विनंती करतो, येथील उपस्थित तरुणांना, या सर्व युवांना आपल्या वतीनं शुभेच्छा देण्यात याव्या आणि या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. मान्य खासदार आदित्यभाई तटकरे, मान्य नामदार आदित्यभाई तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवा राष्ट्रवादी चषक 2026 पर्व पहिलं या उद्घाटनीय सामन्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर माझे सर्वच सन्मान्य सहकारी आयोजक, माझे सहकारी शांतनू, त्याचबरोबर आमचा सहकारी प्रेम असेल आणि प्रणव असेल, त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व क्रिकेट प्रेमी, आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व सन्मान्य समालोचक, पंच आणि खेळाडू मित्रांनो, सर्वप्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय भाईसाहेब पाशीलकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्रपदाचं अभिवादन मी करतो. आदिताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सामने भरवले आणि पुढचे 4 दिवस हे सामने या ठिकाणी होणार आहेत. पहिला सामना आंबेवाडी आणि महादेववाडी असे 2 संघ एकत्र येऊन त्यांनी एक टीम बनवली आणि किल्ला आणि निवी अशा 2 संघांनी, 2 गावांनी एकत्र येऊन सामने पहिला सामना खेळतात. मी त्या आयोजकांच्या मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. शांतनु तुझं असेल, प्रणव तुझं असेल, प्रेम असतील आणि सर्व सहकाऱ्यांचं. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की सामने भरवत असताना कोणत्या गावाला संधी द्यावी हा प्रश्न आयोजकांचा असतो, आयोजकांच्या समोर असतो. पण 4 दिवसामध्ये 32 संघ येत असताना जवळपास 64हून अधिक गावांना आपण ह्या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलं आहे. निश्चितच चिरंजीव जोरात आहे. आता बघू काय करतोय. किती राहिलेत? 4 बॉल 15 पाहिजेत. नुकताच भारताने सुद्धा T20चा 3ऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. 2007 साली धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला. 2023-24ला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकला आणि आता 3ऱ्यांदा सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भारताने चषक घेतला. आणि आपण पाहायला गेलं तर 1983 साली ज्यावेळेस पहिल्यांदा भारताने विश्वचषक जिंकला, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक अशा मैदानावर कपिल देवच्या नेतृत्वाखाली, सुनील गावस्कर असतील किंवा अनेक दिग्गज खेळाडू असतील, यांच्या तो सामना आजही आपल्याला आठवत असेल. 183 रन्स भारतीय संघाने धावफलकावर उभा केलेल्या होत्या आणि वेस्ट इंडिजचा संघ त्यावेळेस प्रतिस्पर्धी होता. विव रिचर्ड असेल, क्लाइव्ह लॉयड असतील, असे दिग्गज बॅट्समनच्या समोर भारतीय गोलंदाजांनी अत्यंत सतीट अशी गोलंदाजी केली आणि पहिल्यांदा कुठल्याही विश्वचषकामध्ये भारतीय संघाने किंवा भारत देशाने आपलं नाव कोरलेलं पाहायला मिळालं. तदनंतर क्रिकेटचं एक वेगळं वादळ आपल्या देशामध्ये निर्माण झालं आणि ज्या वेळेस आपला देश खेळतो त्यावेळेस प्रत्येक सामना हा आपण जिंकावा अशी 140 कोटी जनतेची भावना असते. आता 140 कोटीची जनतेची भावना जशी तिकडे आहे तशी ह्यासुद्धा दाटावच्या असलेल्या ह्या मैदानावर
आमच्या किल्ला धाटाव विभागाला असं वाटतं की किल्ल्यातल्या संघांनी जिंकावं आणि माझ्या उजव्या बाजूला असलेल्या आमच्या कोलाड विभागातील सर्वांना वाटतं की आंबेवाडीचा संघ त्या ठिकाणी जिंकावा. पण मला वाटतं कोण जिंकेल याच्यापेक्षा क्रिकेट या मैदानावर जिंकला पाहिजे अशी भावना माझ्यासारख्याची आहे. थर्ड अंपायरकडे मी काही फार बोलणार नाही, कारण शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत आणि सामना अत्यंत चुरशीकडे गेलेला आहे. मी पुनश्च आयोजकांच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि एक नवीन ट्रेंड आता आपण आणलात की 5 ओव्हरमध्ये किमान एक तरी षटक हे ISPL बॉलमधनं खेळलं जावं. आत्ताच मंदार तुम्ही सांगितलं की संदीप तुम्ही सांगितलं की तो बॉलचं वैशिष्ट्य काय, एक बाजूला रबर, एक बाजूला पारंपरिक असलेला टेनिसचा त्याला कोट, त्यामुळे जसं सीझनचा बॉल रिव्हर्स स्विंग होतो तसं कळत नकळत रिव्हर्स स्विंग झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मला वाटतं बॅटिंग टीमने ठरवायचं की पहिले 2 षटक झाल्यानंतर तिसरा चौथा पाचव्यामध्ये कुठलं त्या ठिकाणी घ्यायचं. त्यामुळे एक वेगळा प्रयोग आपण या निमित्ताने केला आहे, त्याबद्दलसुद्धा आयोजकांचं अभिनंदन करतो. खेळाडूंचासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा मी निश्चितच देतो. सोमवारी फायनलचा सामना होईल, त्याच दिवशी आदिताईचा सुद्धा वाढदिवस आहे. नॉट आऊट आहे, हां नॉट आऊट आहे ना. किती पाहिजेत आता? 2 बॉलमध्ये 9 पाहिजेत. त्यामुळे परत मी समालोचकांकडे माईक हँडओव्हर करतो. नाही, तुम्ही बोलत राहिलात तरी चालेल. दोन्ही संघांना असं वाटते तुम्ही बोलत राहावं म्हणजे आम्ही जिंकू. नाही, चुकून कोण हारला तरी मी बोलतोय म्हणून हारलं म्हणून होईल. त्याच्यापेक्षा तू बोल, जो जिंकेल तो आपलाच आहे. येस, धन्यवाद. पुनश्च संघाचे सर्व संघांचे मनपूर्वक शुभेच्छा, आयोजकांचे मनपूर्वक शुभेच्छा, आदिताईला वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्याच वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. 6:20 पाहिजे होत्या. धन्यवाद. सन्माननीय अनिकेत भाई यांना धन्यवाद. चेक करतो. सहा 21 पाहिजे होत्या. सर थांबा. सॉरी, एकदा स्कोअर कन्फर्म करतोय. थांबा जरा. 2 चेंडूत 9च पाहिजे मित्रांनो. 12 आलेले आहेत दोन्ही बाजूला. हवं तर तुमच्या दोन्ही यांना विचारा, रिप्रेझेंटेटिव्ह ना. ओके, बरोबर आहे ना. दोघांनी कन्फर्म करा. एक वाईड होता. ओके, सो 2 चेंडूमध्ये आता 9 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 21, ते दोन्ही बरोबर होतं. चला वळूया मैदानाकडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या क्षणाचं. कोणता संघ जिंकणार, किल्ला की आंबेवाडी, महादेववाडी की नेवी? यावेळेला व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. चिरुला मैदानामध्ये पूर्णपणे एका जाग्यावरती स्तब्ध उभं केलं जातं. अशा प्रकारचा हा अफलातून चेंडू पाहायला मिळाला होता. यॉर्कर लाईन खोलात टाकलेला, बुंद्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे गोलंदाजीने किल्लाकरांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केलं, कारण त्यांना माहिती आहे सामना आता आपल्या बाजूला आलाय. या क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळात एका चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. 7 स्टार आंबेवाडी.
संघाचा चिरू मैदानावरती जरूर, पण काहीतरी वेगळं घडलं तर सामना त्यांच्या बाजूने असेल. पण पूर्णपणे या सामन्यामध्ये आश्वासदायक गोलंदाजी अतिशने केली. सामन्यामध्ये आपण पूर्ण राहणार आणि हा सामना आपल्या खिशात टाकणार, जिंकणार हे त्याने दाखवून दिलंय, करून दाखवलंय. अशा पद्धतीने स्वरांश सारांशीला किल्ला संघ विजयी होतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. युवा राष्ट्र